आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 1185 वर निरूपण पाहणार आहोत. तुझ घालून या पूजितो संपुष्टी, परी तुझ्या पोटी 14 भुवने. तुझ नाचून या दाखवू कौतुक, परी रूपरेखा नाही तुझ. तुझ लागे आम्ही गाता सो गीत, परी तू अतीत शब्दा होणे. तुझ लागे आम्ही घातियल्या माळा, पर तू वेगळा कर्तृत्वासी. तुका म्हणे आता होऊन या परमित, माझे काही हित विचारावे. तुझ नाचून या दाखवू कौतुक, परी रूपरेखा नाही तुझ. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तुझं घालून या पूजितो संपुष्टी, परी तुझ्या पोटी 14 भुवने. कारण उद्या कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी निमित्त हे भावपुष्प मी माझ्या जीवनामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण एक आषाढी एकादशी पांडुरंगाची असते आणि कार्तिकी एकादशीला सर्व वारकरी हे आळंदीला जात असतात. म्हणून हे ज्ञानोबारायाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प कारण जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावरील वाहण्याचा मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे. अभंगही तसाच आहे. कारण श्रेष्ठ अभंग का? कारण महाराजांनी या अभंगामधून एवढं गुह्य ज्ञान सांगितलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून महाराजाच्या एक एक शब्दाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये कळणं आणि त्याच्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराज म्हणतात, तुझं घालून या पूजितोस संपुष्टी, परी तुझ्या पोटी 14 भुवने. कारण तो भगवंत कसा आहे, त्याच्या पोटामध्ये 14 भुवन आहेत. मग तो किती व्यापक असेल, त्याचं व्यापकपण या जगामध्ये कुणाला आजपर्यंत काही मोजता आलेलं आहे का? त्या भगवंताचं किती मोठं आहे हे आजपर्यंत कुणीही सांगू शकलेला नाही. कारण तो किती मोठा आहे, तो विश्वव्यापक आहे एवढंच म्हटलं जातं. पण तो किती मोठा आहे, कसा आहे तो, म्हणून म्हटलं त्याला आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, गंध नाही, छाया नाही, असा तो भगवंत. आता त्या भगवंताची तुमच्या जीवनामध्ये भक्ती करायची आहे. आता त्या भक्ती करीत असताना त्याला काय आवडतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याला कोणती भक्ती आवडते हे महत्त्वाचं आहे. त्याला जी भक्ती आवडते तीच भक्ती तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे. त्याला नाव बी नाही, त्याला रूप बी नाही. मग त्याची भक्ती तुम्हाला जर करायची असेल तर कोणत्या भक्तीनं तो प्रसन्न होणार आहे? जो जगद्गुरु तुकोबारायाला प्रसन्न झाला म्हणून तुम्हाला होणार नाही, माऊलीला प्रसन्न झाला म्हणून आपल्याला होणार नाही. कारण त्यांची अनुभूती वेगळी, आपली अनुभूती वेगळी. आपली अनुभूती ही जगाची अनुभूती होत नाही. प्रत्येकाची अनुभूती ही वेगवेगळी असते. म्हणून महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला त्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्याला संतुष्ट करायचं आहे. संतुष्ट झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रसन्न होणार नाही. मग संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्याला जे आवडतं ते तुमच्या जीवनामध्ये, कारण तशी भक्ती करावी लागते. आवडतं म्हणजे त्याला कोणती भक्ती आवडते, आपण कोणत्या भक्तीचे पात्र आहोत. आपण एखाद्याला सेवा करायची भक्ती आवडत असेल, कारण 9 भक्ती सांगितल्यात. दास्य भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे. कोणती भक्ती आवडते त्या भक्तीची, कारण आपण कोणत्या भक्तीनं त्या भगवंताला प्राप्त करू शकतो. कारण आपण जर श्रवण भक्तीच्या असला तर आपण कीर्तन भक्ती करून ते भगवंत आपल्या जीवनामध्ये प्रसन्न होणार नाही. किंवा आपण नाम भक्ती आपल्याला जर म्हणजे त्याचा अधिकारी असताल आणि आपण दुसरीच भक्ती करीत असताल तर असं जमणार नाही. म्हणून महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला आवडणारी कारण तुमच्या जीवनामध्ये प्रसन्न होणारी भक्ती प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये केली पाहिजे, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुझं नाचून या दाखवू कौतुक, परी रूपरेखा नाही तुझी. आता त्या भगवंताला
आपण नाचून दाखविलं. आता त्याला रूप बी नाही, त्याचे रेखा म्हणजे त्याला रूप नाही, नाव नाही, गंध नाही, काहीच आकार उकार त्या भगवंताला काहीच नाही. म्हणजे तो असा निर्गुण निराकार असणारा तो भगवंत. मग त्याला तुमच्या जीवनामध्ये नाचलात काय, तुम्ही झोपलात काय, त्याला काय कळणार आहे? त्याला काही कौतुक त्याच्या जीवनामध्ये वाटणार आहे का? तो निराकार असणारा तो भगवंत तो साकार रूपाला आल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये त्याची भक्तीच करता येणार नाही. म्हणून त्याला कौतुक वाटण्यासाठी, तो निर्गुण निराकार जो भगवंत आहे त्याला तुमच्या जीवनामध्ये कौतुक वाटण्यासाठी तुम्ही कोणती भक्ती करणार? महाराज हा प्रश्न मांडतात. आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आणि म्हणतो की आपल्याला भगवंत प्रसन्न झाला नाही. 60 वर्ष झालं, 70 वर्ष झालं, 80 वर्ष झालं त्या भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये करीत राहतो. पण आपण कोणत्या भक्तीचे कारण साधक आहोत किंवा आपल्या कोणत्या अधिकारी आहोत, आपल्या जीवनामध्ये कोणत्या भक्तीचे अधिकारी आहोत याचं आत्मपरीक्षण आपणच केलं पाहिजे. दुसऱ्यांनी करून जमत नाही. आजकाल आमच्या परमार्थामध्ये साधा म्हणजे धापाचा अभंग आले, थोडं गायला आलं की लगे महाराज त्याच्या जीवनामध्ये होऊ लागला, लोकाला ज्ञान सांगायचं. अरे तुला अजून तुझ्या स्वस्वरूपाची ओळख नाही, तुम्हाला अजून एखाद्या अभंगाचा नेमका अर्थ तुमच्या जीवनामध्ये कळत नाही, जगाला ज्ञान सांगायला निघतात. मग ती कोणत्या भक्तीच्या अधिकारी आहोत हे जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कळत नसेल तर त्या भगवंताचं कितीही तुमच्या जीवनामध्ये नाचून गुणगान केलं, त्याचं कितीही कौतुक तुमच्या जीवनामध्ये केलं तरी तो भगवंत तुमच्या जीवनामध्ये प्रसन्न होणार नाही, तुम्हाला प्राप्त होणार नाही. हेच महाराजाला या जगाला सांगायचं आहे. असं अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुझं लागे आम्ही गात असो गीत परी तू अतीत शब्दाहुनी. महाराज सांगतात की या जगामध्ये कित्येक धर्म आहेत, कित्येक धर्मामध्ये त्या भगवंताचं नाना प्रकारचे लोकगीत गातात. आता एवढे लोकगीत गातात म्हणून किती लोकाला तो भगवंत आजपर्यंत प्रसन्न झालेला आहे? कुणाला एखाद्यानं तर सांगावं की मला तो भगवंत प्रसन्न झालेला आहे. कारण हिंदू धर्मामधील असो, मुस्लिम असो, जैन असो, बौद्ध असो, प्रत्येक धर्मामधल्या माणसांना सांगावं की मला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे. कारण का? महाराज सांगतात तो कसा आहे? तो अतीत आहे, तो शब्दाहून निराळा आहे. आता जो शब्दाहून निराळा आहे, जो अतीत आहे, जो काळ आणि जड या विश्वाच्या पलीकडे आहे, ते म्हणून आपल्या जीवनामध्ये त्याची भक्तीच कशी करावी जर हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये कळत नसेल तर तो भगवंत प्राप्त होणार नाही. महाराज सांगतात की बाबा तो शब्दाहून म्हणजे शब्दाहून वेगळा आहे. मग तुमच्या जीवनामध्ये भक्ती कुणाची करायची आहे, कशी भक्ती करायची आहे? भक्ती करायची आपल्या आत्मतत्वाची आपल्या जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. हे सर्व शास्त्राने या जगामध्ये सांगितलेलं आहे. हे आत्मतत्व जे आहे हेच विश्वव्यापक आहे, हेच पंचमहाभूतानं बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, कारण आकाश, वायू ह्या सर्व पंचभौतिक कारण प्रकृतीमध्ये हे 3 गुण परत मिसळलेले आहेत. सत्व, रज आणि तम हे 3 मिळून ही अष्टधा प्रकृती निर्माण झालेली आहे. तिला ब्रह्मरूपात विलीन झाल्यानंतर प्रत्येक मनुष्याचं किंवा या जगामधले जेवढे शरीर निर्माण झाले, जेवढे प्राणी निर्माण झालेले, त्यांचं शरीर निर्माण झालेलं आहे ते ब्रह्मस्वरूप शरीर आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूप शरीरामध्ये तो आत्मा आहे आणि त्या आत्म्यालाच आपल्या जीवनामध्ये भगवंत म्हणतात. तो शब्दाहून निराळा आहे, तो अतीत आहे, त्यालाच अध्यात्म म्हणतात. अध्यात्माचा अर्थ काय होतो? आद्य अधिक आत्मन अशी 2 पदे आलेली दिसतात. यातील आद्य म्हणजे आधीचा व आत्मन म्हणजे आत्मा. कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला अध्यात्म या शब्दाची फोड आपल्या जीवनामध्ये जर करायची झाली तर कसं करता आलं? आपण आपलं शरीर आणि आपला आत्मा हे 2 आपल्या जीवनामध्ये फोड केली. कारण आपल्याला ह्या शरीरामध्येच तो आत्मा आहे आणि या शरीरामधलाच तो आत्मा वास करणारा, त्याचीच आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करायची आहे. तोच शब्दाहून भिन्न आहे,
तोच अतीत आहे, त्याचंच ध्यान आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. त्यालाच भजन म्हणतात, त्यालाच कीर्तन म्हणतात, त्यालाच प्रवचन म्हणतात, त्यालाच भागवत कथा, रामकथा, काय तुम्हाला नावं द्यायचीत, त्यालाच तुम्हाला या जगामध्ये कुराण, बायबल, तो अतीत आहे, शब्दाहून भिन्न आहे, निराळा आहे. म्हणून त्याचं भजन करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये महाराजांनी अशी केलेली व्याख्या आहे. आपल्या जीवनामध्ये आपण व्याख्या करतो, रामकृष्ण हरी किंवा माळ जप करायची. पुढल्या चरणामध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे, माळचं सुद्धा महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे. असा 3ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुझं लागे आम्ही घाती येल्या माळा, परतू वेगळा कर्तृत्वासी. आता आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या माळा घालतो, मोठमोठ्या माळा. आमचे महाराज लोक, वारकरी म्हणा, भजनकरी म्हणा, ही श्रद्धा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. पण तो महाराज काय सांगतात, तुझं लागे आम्ही घाती येल्या माळा, परी तू वेगळा कर्तृत्वाशी. कारण त्याला कसलंच कर्तृत्व नाही, तो कर्तृत्वाहून वेगळा आहे, तो भगवंत आहे, तो निर्गुण निराकार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये माळचा अर्थ काय होतो, माळ आपल्या जीवनामध्ये जप करतो आपण. आपल्या जीवनामध्ये ज्याला नावच नाही, ज्याला रूपच नाही, त्याचा जप आपल्या जीवनामध्ये कसा करता येईल. मग तो जप केला तर तो जो शब्दाहून भिन्न आहे, मग तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल का. तो निर्गुण निराकार आहे, तो कशानंच बांधता येत नाही, कशानंच त्याला पकडता येत नाही. कर्तृत्वाशी, त्याला कसलंच कर्तृत्व त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही, कर्तृत्व त्याला नाहीच त्याच्या जीवनामध्ये. मग त्याला तुमच्या जीवनामध्ये ह्या माळा आपल्या गळ्यामध्ये घालून रुद्राक्षाच्या घातल्या असत्याल, तुळशीच्या घातल्या असत्याल, म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होईल का. महाराजाला ह्याच्यामधून नेमकं सांगायचं काय, कारण तो कोणत्याच कर्तृत्वाशी त्याचा काही संबंध नसताना. माळ म्हणजे काय, माळ म्हणजे म अधिक आळ, आता त्याला माळ म्हणतात. आता म्हणजे माझ्या देहामध्ये जे आत्मतत्व आहे त्याला आळविणे. महाराज किती सुंदर व्याख्या करतात आपल्या जीवनामध्ये. आपण कुणाला आळवितो, आपल्या आत्मतत्वाला आळवा म्हणून महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये. कारण आत्मतत्वाला तुमच्या जीवनामध्ये आळविल्याशिवाय किंवा त्याला प्राप्त केल्याशिवाय, कारण या जगामध्ये त्या भगवंताची भक्तीच होत नाही. पण आपले डोके खोके झालेले आहेत. आमच्यासारख्याने काहीही सांगितलेलं आहे, माफी मागून बोलतो, कारण राग येईल तुमच्या जीवनामध्ये, पण मी चुकीचं बोलायला महाराज सांगायलेत म्हणून ते माझ्या जीवनामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्याला हे पटणार नाही. कारण का पटणार, 1000 वेळेस तुम्हाला चुकीचं सांगितलेलं आहे. मग हे सत्य तुमच्या जीवनामध्ये पचायला वेळ लागणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये माळ महाराजांनी सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये अधिक आळ. कारण म्हणजे तुमच्या आत्मतत्व आणि त्या आत्मतत्वालाच आळविणे म्हणजे त्याला. कारण तुमच्या जीवनामध्ये जप मानतात, ध्यान मानतात, काय तुम्हाला कीर्तन मानतात, ती भक्ती होते तुमच्या जीवनामध्ये. आणि त्याच भक्तीने तुमच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते, असं महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आता होऊन या परमीत, माझे काही हित विचारावे. एक शब्दाचं महाराजांनी, अमूल्य असे रत्नावनी शब्द महाराजाचे आहेत. महाराजाचा एक शब्द अत्यंत मला तर माझ्या जीवनामध्ये, कारण ते काय महाराजाकडे ज्ञान असेल, कसे बोलतात महाराज. कारण महाराज तुका म्हणे आता हा शब्द महाराज सहज वापरत नाहीत. मी बऱ्याच वेळेस म्हणलं की जसं ज्ञानेश्वरीमध्ये आता शब्द आला की आपल्या जीवनामध्ये त्या श्रोत्यांनी सावध व्हावं काहीतरी, कारण गुपित काय गुह्य ज्ञान, कारण माऊलीला या जगाला सांगायचं असतं. तसं आता हा शब्द महाराजांनी वापरला आहे म्हणजे काहीतरी गुह्य या जगाला सांगायचं, काहीतरी मार्मिक महाराजाला सांगायचं आहे. काय मार्मिक आहे तर महाराज म्हणतात होऊन या परमित. आता परमितचा अर्थ काय होतो आपल्या जीवनामध्ये, कारण परमित म्हणजे हा शब्द महाराजांनी जो वापरलेला आहे अत्यंत मौल्यवान शब्द आहे. आता परमितचा अर्थ होतो सर्वोच्च मित्र.
आता सर्वोच्च मित्र या जगामध्ये कोण असेल तर तो तुमचा भगवंत केला पाहिजे. भगवंताला सर्वोच्च मित्र या जगामध्ये केलं पाहिजे. आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये तुमचा खरा मित्र कोण असेल, तुमचा आत्मातत्व हे तुमचा खरा मित्र आहे. तोच भगवंताचा अंश आहे, तोच सर्वोच्च मित्र आहे. कारण शेवटपर्यंत तुम्हाला साथ कोण देतं? तुटला विषाचा दोरा, ये रवा उगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. काय काय म्हणतात चोखोबार आहे त्यांच्या जीवनामध्ये. तुटला विषाचा दोरा, ये रवा उगा पसारा, टाकून पळती रांडापूर. कारण त्या तुम्हाला एकदा अग्नी दिली तुमच्या ह्या देहाला, महागसुद्धा कोणी बघत नाही, तुम्ही जळालेले असतात. मग त्या टायमाला कोण तुम्हाला तिथं साथ देणार आहे? तर तुम्हाला तुमचा तो परममित्र, सर्वोच्च परममित्र जो भगवंताला जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही केलं तर तोच तुमच्या जीवनामध्ये साथ देऊ शकतो. महाराजाला सांगायचं आहे की तुम्ही त्या भगवंताला परममित्र करा. मग त्या भगवंताला परममित्र तुमच्या जीवनामध्ये केल्यानंतर तो काय करेल? आता तुम्हाला तो निर्गुण निराकार आहे, कारण तो त्याला आकार उकार अव्यक्त आहे. आणि तुमच्या हितासाठी त्याला व्यक्त म्हणजे तो निर्गुण रूपामध्ये तुमच्या जीवनामध्ये जो सगुण असणारा साकार रूपामध्ये, सरळ सांगायचं म्हणजे साकार रूपा म्हणजे आपल्या देहरूपामध्ये त्याला प्रगट केल्याशिवाय आपल्या जीवनामधलं काय हित आहे, त्याला काही आपल्याला कडकडून भेटायचं आहे, त्याच्या पाया पडायचं आहे, त्याला जीव घालायचा आहे, आपल्याला काही गोष्टी त्याला बोलायच्या आहेत, तर त्याला सगुण रूपामध्ये आणावंच लागेल, साकार रूपामध्ये आणावंच लागेल. मग तो कधी येईल? महाराज सांगतात की तुम्हाला त्याला परममित्र झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तो भगवंत कधीच तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. आधी तुम्हाला त्याला परममित्र करावंच लागेल. मग कसं करायचं आहे महाराजांनी सांगितले. अनेक अभंगामधून महाराज त्यांच्या जीवनामध्ये सांगत असतात, मी माझ्या जीवनामध्ये सांगत राहतो. म्हणून उद्या कारण कार्तिकी एकादशी आहे, हे झालेलं निरूपण. कारण माझी आई, कारण मी ज्ञानोबा रायाला सगळ्यात माझ्या जीवनामध्ये खरं मानित असेल तर माऊलीला माझ्या जीवनामध्ये मानतो. आणि म्हणून हे माऊलीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प येडं कारण माऊलीसारखं ज्ञान या जगामध्ये कुणीच नाही. हे कालच्या ओढूमध्ये म्हणलं, महाराजाचं बोलणं किंवा महाराज हे कठोर जरी बोलत असलं तर माऊली मार्मिकमध्ये भयानक जोडे मारतात. आई आहेत, आई होऊन त्यांना वाटतं की जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कारण सगळ्या खळ असणारा आपला जो अंतकरणात जे वाकडेपणा आहे तो जावं असं त्या आईला वाटतं. म्हणून ह्या आईच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.